नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपण भगवद्गीता वाचताना श्लोक वाचत असतो आणि त्यावेळेला आपण वाचतो की योगः कर्मसु कौशलम किंवा समत्वम योग उच्यते. आता भगवद्गीता वाचत असताना योग हा शब्द आपण वारंवार ऐकतो. योग, योग विद्या, योग साधना यासारखे जे शब्द आहेत ते अनेकदा आपण ऐकलेले असतात, वाचलेले असतात. पण त्याची नेमकी व्याप्ती काय आहे, त्याची नेमकी खोली काय आहे, याचा नेमका अर्थ काय आहे, हे जर आपण ऐकलं, विचारलं कुणाला, तर आपल्याला असं काही खूप समाधानकारक उत्तर येत नाही. आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये योग, योग विद्या, योग साधना याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात, अनेक शंका उपस्थित होतात. त्याचं निरसन कुणाकडनं बरं करून घ्यायचं असा आपल्या मनात प्रश्न येतो. म्हणूनच 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधून आजच्या या विशेष कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी योग विद्या, योग साधना या संदर्भात आपले जे प्रश्न आहेत त्यांच्यावर उत्तर मिळवण्यासाठी अशा एका व्यक्तीला आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य योग विद्या आणि योग साधना यांच्या प्रचार प्रसारासाठी वेचलेलं आहे. गेली 5 दशकांहून अधिक काळ योग विद्येचा प्रसार करणारे डॉक्टर संप्रसाद विनोद यांना आपण आज आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर, आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्याबद्दल विशेष गोष्ट सांगायची म्हणजे योग विद्या, योग साधना आणि अध्यात्म हे तिन्ही विषय व्यवहाराशी आपल्याला कसे जोडता येतील, त्याची सांगड व्यवहाराशी आपल्या रोजच्या आयुष्याशी कशी घालता येईल याबद्दल ते अत्यंत साध्या सोप्या आणि आपल्यासारख्या सामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये मार्गदर्शन करत असतात. आत्मगुरु, योगगुरु म्हणून आपण त्यांना ओळखतोच. शवासन ध्यान, स्वानंद सहयोग साधना, अभिजात योग साधना या संकल्पनांचे ते जनक आहेत आणि प्रणेते आहेत. त्याबरोबरच शांती मंदिर या त्यांच्या योग केंद्रामध्ये गेली अनेक वर्ष ते योग साधकांना मार्गदर्शन करत असतात. अनेक वृत्तपत्रातून विविध लेखमाला लिहून सुद्धा हा विषय जनसामान्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचा ते अनेक वेळेला प्रयत्न करत असतात. भारतातच नव्हे तर अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी अशा जगभरातील विविध देशांमध्ये या योग विद्येचा, योग साधनेचा प्रचार कसा होईल, हे विचार कसे पोचतील यासाठी ते अथक परिश्रम करतात. आणि म्हणूनच 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या मनामध्ये असणाऱ्या योग साधनेविषयी, योग विद्येविषयीच्या प्रश्नांना त्यांच्याकडनं उत्तरं मिळवणार आहोत. सर, मला सुरुवातीचाच प्रश्न असा विचारायचा आहे की योग हा शब्द आम्ही अनेकदा ऐकतो, अनेकदा आपण तो वापरतो, पण योग म्हणजे नेमकं काय हो, किंवा त्याची व्याख्या नेमकी कशी करायची? योग याचा अर्थ जोडणं असा केला जातो. तर दोन गोष्टी जोडणं याचं म्हणजे आपण असं काहीतरी मेकॅनिकल ॲक्शन म्हणून पाहतो त्याच्याकडे, पण योगाला दर्शन देखील म्हणलेलं आहे. योग हे षड्दर्शनं जी आपली आहेत त्याच्यात सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अशी 6 दर्शनं अशा आपल्या सगळ्या संस्कृतीचं, तत्त्वचिंतनाचं व्यापक अधिष्ठान असलेली अशी षड्दर्शनं, आणि त्यात नंतर समाविष्ट झालेली जैन दर्शन, बुद्ध दर्शन, अगदी चार्वाक दर्शनाला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये स्थान दिलेलं आहे दर्शन म्हणून. अगदी काय आहे की ही जे जोड म्हणजे असं म्हणूया आपण समजण्याच्या सोयीसाठी की योग म्हणजे जोडले पण असं म्हणूया. तर आता आपण आपल्यामध्ये जर पाहिलं तर शरीर, मन, बुद्धी, भावना, आत्मा, तर हे असं वेगळं वेगळं दाखवता येत नाही आपल्याला. तर ते सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. तर हे जे आपल्या अंतरंगात असणारं जे जोडलेपण आहे तर त्याचं दर्शन घेणं, त्याची प्रचिती घेणं, त्याची अनुभूती घेणं,
म्हणजे खऱ्या अर्थाने योग आहे. हम्म. नाही तर काय होतं, आपण नुसत्या त्या व्याख्यांमध्ये सापडतो आणि त्याचं जे आपल्या जीवनात आविष्कार व्हायला पाहिजे, त्याचं प्रकट व्हायला पाहिजे, हम्म. ते होत नाही. वा. आणि माझ्या मते ते जास्त महत्त्वाचं आहे की आपल्याला, आणि असं आपला अनुभवही तसाच आहे ना, खरंय खरंय. की आपलं शरीर कुठे संपलं आहे माहीत नसतं, मन कुठे सुरू झालं आहे, बुद्धी कुठे सुरू झाली, भावना कुठे आहेत, हम्म. असं वेगळं दाखवता येत नाही. हम्म. तर आपल्या शरीर, मन, बुद्धी, भावना, आत्मा ह्याच्यामधलं जे एक जोड आहे आतला, हम्म. की जो सीमलेस आहे. हम्म. म्हणजे आपण जर वेल्डिंग पाहायला गेलो कुठेतरी, तर ते उत्तम वेल्डर जे असतात, हम्म. तर त्यांचं वेल्डिंग इतकं सुंदर केलेलं असतं त्यांनी, की आपल्याला नेमकं कुठे दोन लोखंडाचे पदार्थ, घटक एकत्र आणून त्यांना जोडले पत्ता लागत कळत नाही. नाही. आणि हा तर इतका ग्रेट वेल्डर आहे तो, वा. की त्यांनी सीमलेस वेल्डिंग सगळं केलेलं आहे. खरंच. वा, आणि वा. इतकं अद्भुत आहे. खरंय खरंय. आणि त्याचं दर्शन घेणं हम्म. याच्यासाठी सगळ्या विद्येचं, म्हणजे योगविद्या त्यासाठी आहे खरं म्हणजे. म्हणजे तुझे म्हणली ना सुरुवातीला की मी अगं म्हणले चालतंय. अगदी अगदी. कारण वयाने लहान असल्यामुळे जरा, आणि दाढी पांढरी असल्यामुळे तो एक नाही काही नैसर्गिक हे मिळतो, अधिकार मिळतो. पण ते जोडलेपणाची प्रचिती आपल्याला आसनं, प्राणायाम वगैरे सगळ्यामधनं घेता येते. त्यामुळे त्यावरती जास्त भर दिला पाहिजे की त्याचं मला दर्शन घ्यायचं आहे. वा. भगवद्गीतेमध्ये किंवा कोणत्याही आध्यात्मिक पुस्तकामध्ये वाचताना आपल्याला लक्षात येतं की आपण कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग यासारखे योगाचे वेगवेगळे प्रकार बघतो. मग तुम्ही जे सांगता की हे सांधलेपण, हे जोडलेपण म्हणजे योग आहे, मग त्यातनं हे 4 प्रकार वेगळे का बरं झाले? कसे झाले? नाही, कसं होतं की हे जे एकात्मता आहे आतली, तर ही जी प्रचिती आहे, तर एखादा माणूस असेल की जो खूप शोध घेणारा असेल, म्हणजे संशोधक असेल, की ज्याला सगळ्या गोष्टी स्वतः करून पाहाव्याशा वाटतात, तपासून पाहाव्याशा वाटतात, तर तो ज्ञानाच्या मार्गाने जाईल. त्याला असं वाटेल की नाही, मला काहीतरी करावं असं वाटतं सारखं, तर त्याच्यासाठी कर्मयोग तसा सोयीचा होतो. आणि ज्याला असं म्हणजे भावनाप्रधान जो आहे, की ज्याला कोणी काही बोललं की चटकन डोळ्यात पाणी येतं, तर तो सेन्सिटिव्ह असतो, म्हणजे संवेदनशील असतो, तर त्यामुळे त्याच्यासाठी भक्ती योग्य आहे. आणि सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये सगळ्याचा अंगीकार केला जातो अशी विद्या म्हणजे योगविद्या आहे, सर्वसमावेशक. तर मुद्दा काय आहे की ज्ञानोत्तर भक्ती हे आता आम्ही विशेषतः आमच्या संस्थेमध्ये हे जास्त प्रमोट करतो, की आपल्याला आधी स्वतःला ओळखलं पाहिजे, आणि मग आपण स्वतःला जर ओळखू शकलो तर आपण इतरांना ओळखू शकतो, म्हणजे भौतिक पातळीवर. आणि आत्ता आपण जे दिसतो एकमेकांना, आपण आत्ता इथे आल्याला एक 15-20 मिनटं, अर्धा तास झाला, तर त्यावेळेला आपण जे होतो, मी जो होतो, तुझी होती, आणि इथले सगळे कर्मचारी खूप चांगले, जे प्लेझंट आणि आनंदी दिसत आहेत आणि रमलेले दिसत आहेत या सगळ्या निर्मितीमध्ये. तर प्रत्येक माणूस हा ज्यावेळेला आपण भेटलो, त्या सगळ्यांची माझी ओळख झाली, तर त्यावेळेचे आपण आणि आत्ताचे आपण त्याच्यात दिसायला तेच आहे तसं वाटत असलं, तरी प्रत्येक सेल अँड सेल आपल्यातला बदलतोय. परंतु आपलं जे असलेपण आहे, जिवंत असलेपण, असणेपण, तर त्यात काहीच बदल नाही झालेला. तर जगत असताना आपल्याला व्यवहार सगळे करायचे असतात, तर ते करत असताना हा जो एकसंधपणा आहे त्याचीच आपण योग्य प्रकारे प्रचिती घेतली, आणि तो एकसंधपणा, आपण कुठलीही कृती करायला गेलो तर त्यामुळे तो एकसंधपणा आला. तर भक्तीमध्ये सुद्धा कसं असतं की वेन यू केअर फॉर समबडी एल्स, दॅट मीन्स यू आर सेन्सिटिव्ह इनफ, आणि त्याचे जे विकसित अवस्था आहे, केअरिंग फॉर वनसेल्फ हे कॉमन आहे, आपण आपली काळजी स्वतःची काळजी घेतोच असतो. पण आपल्यापेक्षा थोडीशी
अजून त्याची व्याप्ती वाढावी हम्म. आणि आपल्या खेरीज इतरही माणसं या आजूबाजूला असतात हम्म. तर त्यांची सुद्धा काळजी घ्यायची असते. वा. आणि ती काळजी घेण्यात एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. खरंय खरंय. हे जर आपल्याला अनुभवाने जाणायचं असेल तर संसार करावा लागतो. हम्म. थोडंसं आपलं तर मीचा परीघ वाढला वा वा, मीचा परीघ वाढणं. वा. म्हणजे आपल्या मीचा परीघ वाढला म्हणजे कशा अर्थाने की केअरिंगचा परीघ वाढला, हम्म. की माझं केअरिंग करतोय आणि ते लग्नापूर्वी आहे, हम्म. पण नंतर माझं बायको तर तिचं मी केअरिंग आहे, मग मुलांचं केअरिंग आहे, हम्म. इतर सगळे जे घटक आहेत घरातले सदस्य आहेत तर त्या सगळ्यांचं केअरिंग. हम्म. तर त्यांनी माझ्यातली केअरिंगची जी प्रवृत्ती आहे ती वाढीस लागेल. वा. ती अजून वाढत गेली आणि मग समाजासाठी मी काही करायला लागलो. बरोबर. मग अजून काही वाढत गेली, देशासाठी केलं आणि अजून खूप विकसित ती झाली आणि ती वैश्विक झाली आणि सगळ्या अस्तित्वाविषयी मला एक आत्मीयतेची भावना निर्माण झाली. तर ती भक्तीची परमोच्च अवस्था म्हणता येईल आणि त्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो खूप वेगळ्या प्रकारचा असेल. खरंच खरंच. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याची काळजी घेता, काळजी घेता करता नाही, तर त्यावेळेला वा. तर त्याला खूप छान आपल्याला फिलिंग असतं अगदी, आतून. अगदी. तसं कर्म मी करतोय हम्म. तर कर्मसु कौशल्य म्हणजे कौशल्यपूर्वक कर्म करण्यासाठी आटापिटा करणं हा त्याचा खूप वरवरचा भाग झाला. पण मला आतून एक निर्मितीची प्रेरणा झाली, काहीतरी सुचलंय नवीन आणि मी ते करताना पूर्ण लक्ष देऊन ते करतोय आणि पूर्ण लक्ष देऊन मनापासून प्रेमाने असं मी जर केलं तर मी जे करीन ते चांगलंच असेल. अगदी अगदी. आणि ते त्याच्यासाठी मला कौशल्य वगैरे वेगळं काही लागणारच ते नाही. आपोआपच येईल त्याच्यामध्ये. Exactly. तुम्ही जसं मगाशी आता डॉक्टर म्हणालात की मीपणाचा परीघ वाढत वाढत अवख्या विश्वापर्यंत जायला पाहिजे. हा, पण तो ॲक्च्युली मीपणाचा परीघ जो आहे तर तो जो मी म्हणतोय मी, तर तो आपण मुक्ता आणि संप्रसाद अशा दृश्य रूपातली जी माणसं आहोत त्याच्यात तसं नाही आहे. तर आपलं जे असणेपण आहे, आपलं जे विशुद्ध असणेपण आहे, आपलं जे अस्तित्व मात्रता आहे, तर ते त्याचा तो परीघ आहे. अगदी अगदी. दिसताना तो तुझा माझा दिसेल, अगदी, अगदी. पण प्रत्यक्षात तो त्या माझ्या अस्तित्वाचा जो अंश माझ्यात विशुद्ध अंश आहे की ज्याची मला प्रचिती योग साधनेच्या द्वारे येईल. बरोबर. आणि मग ती कर्माने येईल, भक्तीने येईल, ज्ञानाने येईल, कशाने जरी आली पण त्या एकसंधपणाची मला प्रचिती आली तर मला जी दृष्टी मिळेल. काय आहे की तसं पाहायला जर गेलं ना तर जगणं सगळ्यांना सारखंच असायला हवं, पण तसं नाही आहे. कारण आपण पुण्यात राहतो आता तर पुणं सगळ्यांना सारखं आहे, पण प्रत्येकजण सगळ्यांचं सुखाची अवस्था, आतली अवस्था प्रत्येकाची वेगवेगळी, कारण तो प्रत्येक जण त्याच्याशी रिलेट कसं करतोय बाहेरच्या जगाशी याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपण पुढेही या विषयावर चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय आणि ज्याच्यामध्ये डॉक्टर संप्रसाद विनोद या योग गुरूंकडून योगविद्या, योग साधना म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण मार्गदर्शन घेतोय. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं की या सगळ्यामध्ये एकसंधता असणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही योग असो, कर्मयोग असो, भक्तियोग, पण मग यांचं अंतिम ध्येय एकच आहे का? कधी न कमी होणारं असं सुख, समाधान, शांती, आनंद मिळावा, आनंद आणि त्यात मी रमावं, हा त्याचा सगळ्याचा उद्देश आहे जगण्याचा. बरोबर. तर ते जर साध्य करायचं असेल तर असं म्हणता येईल की जरी आपण सोयीसाठी कर्मयोग, भक्तियोग वेगळं वेगळं म्हणत असलो तरी प्रत्यक्षात ते सुद्धा आतून जोडलेलेच आहेत. मला ज्ञान जर करून घ्यायचं झालं कुठल्याही गोष्टीचं तर ते ज्ञान म्हणजे वाचावं लागेल, त्याच्यावर चिंतन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, तर त्याच्यावरती प्रयोग करून पाहावे लागतील. त्या सगळ्या संकल्पना माझ्या जीवनात कशा उपयोगी पडू शकतात याचं मला दर्शन घ्यावं लागेल. तर हे कर्मच झालं माझ्या हातून. नंतर हे कर्म करताना मी जर ते मनापासून केलं, लक्ष देऊन केलं, प्रेमाने केलं, आत्मीयतेने केलं तर ते आपोआपच चांगलं होईल. आणि ती म्हणजे नुसतंच मी काहीतरी ज्ञान ग्रहण करतोय म्हणजे मी ज्ञानी आहे असं नाही, तर त्या ज्ञान ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे त्यात कर्मयोग अंतर्भूत आहेच.
आणि ते प्रेमाने मनापासून करणं ह्याच्यामध्ये भक्तियोग हे अंतर्भूतच आहे. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यात सुद्धा आंतरिक जोडलेपण आहे. वा वा, खरंय. म्हणजे जरी नदीचे प्रवाह वेगवेगळ्या दिसत असतील तरी ते एका समुद्राला जाऊन मिळणार आहेत. त्याप्रमाणे ते तिन्ही वेगवेगळे असले म्हणजे असं म्हणता येईल की वेगळेपण हे वरवरच आहे आणि जोडलेपण हे बेसिक आहे. वा वा, सुंदर. दिसतंय ते फक्त वरवरचं दिसतंय, पण आपण ज्याला साधना करतो तर त्याला आपल्याला ते रिव्हील होतं, लक्षात येतं की अरे खरंच हे जोडलेलं आहे एकमेकांशी. तर आता हे बोलल्यानंतर प्रेक्षक जे असतील तर त्यांनी जर त्यांचा कुठलाही जरी मार्ग असला, भक्ती असेल, ज्ञान असेल, कर्म असेल किंवा योग असेल, तर त्या सगळ्यामध्ये त्यांनी जर हे पाहायला शिकले ते की कर्मामध्ये भक्ती आणि ज्ञान कसं आहे, भक्तीमध्ये कर्म आणि ज्ञान कसं आहे, असं जर बघू शकले ते, तर त्यांना जे आतून दृष्टी मिळेल तर ती दृष्टी खूप महत्त्वाची आहे. कारण नाही तर काय होतं की आपण नुसतं मेकॅनिकली एखादा काहीतरी उपासना करत राहतो आणि त्याचे म्हणावे तसे लास्टिंग स्वरूपाचे परिणाम नाही मिळत, वरवरचे तात्पुरते मिळतात. म्हणून असं म्हणता येईल आपल्याला की हे यांच्यातलं जे आंतरिक जोडलेपण आहे ते जर मला माझ्या साधनेतनं कळलं तर मला जी दृष्टी मिळेल त्या दृष्टीच्या मदतीने मला बाहेरचंही जोडलेपण दिसायला लागेल लोकांमधलं. आणि जर सगळं अस्तित्व जोडलेलं आहे एकमेकांशी याचं मला जर रिअलायझेशन झालं, मला बोध झाला, त्याचा समज आली मला, तर माझं सगळं नातंच बदलून जाईल जगा स्वतःशी आणि इतरांशी. पण स्वतःशी नातं जे बदलेल तर ते कुठल्या तरी एका मार्गाने की 2-3 मार्गांनी जे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल त्यांनी केलं. असं काही नाही ना की नियम नाही ना की भक्ती मार्ग म्हणजे त्यांनी इकडे तिकडे बघता कामा नये, असं काही रिजिड त्या ठिकाणी लिमिटेशन्स, मर्यादा घातलेल्या नाहीयेत. खरं म्हटलं तर आपल्या तत्वचिंतनाचं हे एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की सर्व समावेशकता त्याच्यात आहे. कोणालाही ते त्यागत हे नाही करत, त्याज्य मानत नाही. तुमच्या या सगळ्या विवेचनावरनं मला ज्ञानेश्वर माऊलींची ती ओवी आठवते की हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. फारच ते जे एकसंधपण तुम्ही सांगण्याची जी ती दृष्टी मिळवण्याची जी आपल्याला. आणि महाराजांचं तुम्ही हे केलं, उल्लेख केला माऊलीचा, ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर पसायदान जे त्यांनी लिहिलंय ते केवढं अद्भुत आहे. त्याच्यात त्यांची दृष्टी दिसते. म्हणजे आध्यात्मिक दृष्टी नेमकी काय असते याचं अगदी चपखल वर्णन जर काही केलं असेल पसायदान, की ते खळं नाहीसे व्हावं असं नाही म्हणत, त्यांची व्यंकटी नाहीशी, दुरितांचे तिमिर जावं म्हणतात, दुरित जाऊ नाही असं काय दृष्टी आहे ना खरोखर. म्हणजे आणि या सगळ्याकडनं बघताना जेव्हा जीवनशैलीचा डॉक्टर आपण विचार करायला लागतो की आपण नेहमी म्हणतो लाईफस्टाईल, आजच्या भाषेत बोलायचं तर हे जीवनशैली म्हणजे नेमकं काय तुमच्या भाषेत, आणि या जीवनशैलीचे घटक नेमके कोणते असतात? साधारणपणे कसं पाहिलं जाईल तर की जीवनशैली म्हणजे सकाळी लवकर उठलं पाहिजे, नंतर नाश्ता केला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं, अशी एक यादी असते आणि ती जो पाळतो तो जीवनशैली त्याची चांगली आहे असं म्हणलं जातं. पण खरं तर पाहायला जर गेलं तर आपण साधनेमध्ये रमलो, साधनेचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून आपल्याला आत्मतत्वाच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. ती जाणीव इतकी तुम्हाला आनंददायी ठरायला लागली की तुम्हाला त्याची ओढ निर्माण झाली साधनेची. साधनेत तुम्ही रमत गेला आणि ते रमत गेल्यामुळे त्यासाठी लागणारी जी काही ॲडजस्टमेंट्स आहेत सगळ्या आयुष्याच्या त्या सगळ्या तुम्ही नैसर्गिकपणे केल्या. आपोआप केल्या म्हणण्यापेक्षा नैसर्गिकपणे केल्या गेल्या असं जर झालं तर मग त्याचा एक आविष्कार म्हणजे ती जीवनशैली. पण ही एक परिपूर्ण जीवनशैली म्हणता येईल. पण मला असं वाटतं की आपण मनापासून साधना करायला लागणं हा त्याच्यावरची सुरुवात आहे आणि लेट इट इव्हॉल्व इटसेल्फ इनटू परिपूर्ण जीवनशैली. तुम्ही परिपूर्ण हा शब्द जो वापरला डॉक्टर आता त्याच्याने मला थांबवलं. आणि मग ही जीवनशैली तुम्ही जे म्हटला की रोजचा व्यवहार ही आपण जीवनशैलीत अंतर्भूत करतो, पण मग ती परिपूर्णतेकडे नेण्यासाठी नेमकं काय करायचं आमच्या प्रेक्षकांना तो प्रश्न. कारण आमच्यासारख्या सामान्यांना जीवनशैलीत आम्ही अडकलेलो आहोतच, पण
या सगळ्या योगाच्या माध्यमातून त्याला परिपूर्णतेकडे कसं नाही? साधना हाच मार्ग आहे. त्या साधनाचं तर काय आहे, म्हणजे आम्ही जे रेकमेंड करतो ते असं की ध्यानाने योग साधनेची सुरुवात व्हावी. ध्यान म्हणजे काय की मनाची शांत निर्विचार स्थिती. मग ती निर्विचार स्थिती तशी जपून काही सिंपल शारीरिक हालचाली करायला शिकायचं. म्हणजे मग ते शांती त्या हालचाली करतानाही टिकायला जर लागली तर मग अजून जी योगासनं ॲक्च्युली असतात सर्व प्रकारची, तर ती करताना सुद्धा ती मानसशांती कशी टिकायला लागते ह्याचा तुम्हाला अनुभव यायला लागतो. म्हणजे मग ध्यान सुरुवात झाली, ध्यानमय हालचाली केल्या, ध्यानमय योगासनं केली आणि त्यातनं तुमची पूर्वतयारी झाली आणि त्यामुळे सगळ्या दिवसभरातल्या हालचाली तुमच्या पूर्णपणे शांतपणे व्हायला लागल्या. तर ती इव्हॉल्व होत जाणारी, विकसित होणारी अशी ती जीवनशैली असेल आणि आपण करू शकतो. असं काय अवघड काही त्याच्यात नसतं. फक्त काय करायला लागतं की आपला अप्रोच करेक्ट असावा लागतो साधनेकडे पाहायचा. बऱ्याच वेळेला असं खूप साधना म्हणलं की माणूस असं खूप घट्ट होतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे, योगाद्वारे, योग साधनेद्वारे आपल्याला कुठली गोष्ट मिळवायची नाही आहे, तर रिडिस्कव्हर करायचे. जे आपल्या आतच आहे, आनंदाचा खजिना आहे आत, म्हणजे अक्षय खजिना आहे, शांतीचा अक्षय खजिना आहे, कधीही न संपणारा खजिना म्हणजे अक्षय खजिना. आणि अखंड आपल्याला ती अवस्था प्राप्त होऊ शकते. किंबहुना आपण ते आहोतच याचं रिअलायझेशन आपल्याला करून घेणं, शोधून काढायला. आणि त्यासाठी सगळं जे आपण गोळा केलेलं, जे आपण ज्याला लगेज म्हणतो ते सगळं अनलोड करणं आणि त्या आपल्या मूळ स्वरूपाची प्रचिती घेणं आणि तिथे रमणं, हे जर साध्य झालं तर त्यात तुमची ती जीवनशैली आपोआप इव्हॉल्व होत जाईल आणि त्यातनंच तुम्हाला जी दृष्टी मिळेल जगण्याची, तर ती जगण्याची दृष्टीच तुम्हाला या सगळ्या आपल्या अडचणींमधनं जायला मार्ग वेळोवेळी दाखवत राहील. कारण ते असं बाहेरून लादलेलं काही जे असतं ना, की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असं करता कामा नये, तसं करता कामा नये, हे फार तात्कालिक परिणाम असतात त्याचे. पण मला जे एखादी गोष्ट आतून कळली आणि त्यानुसार मी करायला लागलो, म्हणजे मला साधनेची गोडी लागली आणि त्यासाठी मी ज्या ॲडजस्टमेंट्स माझ्या आयुष्याचे करीन, अग्रक्रम मी बदलेन, ते आपोआपेक्षा नैसर्गिकपणे बदलेन. ते नैसर्गिकपणे जर बदलले गेले तर सगळं माझं आयुष्याचं कॉम्प्लेक्शनच बदलून जाईल. तुम्ही डॉक्टर म्हणजे बाबा, तुम्ही इतकं छान सांगताय की जणू काही आमचं बोट धरून त्या मार्गावर तुम्ही आम्हाला नेताय की तुमच्या मनावरची जी ही ओझी आहेत ती अनलोड करायला शिका आणि तुमच्या आतला जो असणाराच आनंद आहे तो परत एकदा शोधायचा आहे. रिडिस्कव्हर हा शब्द खूप छान आवडला मला. तर डॉक्टर, आपण या विषयावर चर्चा करणारच आहोत, पण परत एकदा आपल्या विश्रांतीची वेळ झालेली आहे. प्रेक्षक हो, अतिशय साध्या सोप्या आणि आपल्याला पटेल अशा शब्दामध्ये संकल्पना आपण या समजून घेतोय. आपण नंतरही घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय, मार्गदर्शन घेतोय योग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्याकडून. नेमकी आपली जीवनशैली ही कशी असली पाहिजे, तिला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी योग साधना ही कशी महत्त्वाची ठरते, याबद्दल आपण चर्चा करतोय. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाचं आम्हाला सांगितलं की आपल्या मनावरची ओझी काढून टाकणं आणि सेल्फ रिअलायझेशनच्या मार्गावर जाणं, हे फार महत्त्वाचं आहे. पण नक्की सेल्फ रिअलायझेशन म्हणजे काय? दोन प्रकारचं आपल्याला बोध होत असतो. आपण रिअलायझेशनला बोध असा शब्द वापरूया. आत्मबोध. आत्मबोध. हां, तर म्हणजे आत्मतत्वाच्या अस्तित्वाची जाणीव होणं. आणि दुसरं जे आहे ते माझ्या मीची जाणीव होणं. माझा जो मी, ज्याला संप्रसाद विनोद समजून चाललाय, तो ज्याला मुक्ता समजून चालली, तर हे जे आपल्याला जाणीव असते तर ती विचाररूपच असते. बरोबर. मी संप्रसाद विनोद आहे, मी मुक्त आहे, अशी तुला जाणीव असते. तो विचारच आहे मूळ. तर आपण ज्यावेळेला ध्यान करतो तर त्यावेळेला आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण स्वतःशी मैत्री करतो
आणि अतिशय खेळकरपणाने सगळं करतो. हम्म. कुठे असं जोर लावून काही करत नाही. हम्म. मनाशी, शरीराशी, विचारांशी, बुद्धीशी, भावनांशी सगळ्यांची आपली मैत्री असते आणि सगळ्यांशी आपल्याला समजून घ्यायचं असतं. मैत्रीचा अर्थ गळ्यात गळे घालून हिंडणं अशा अर्थाने नाही, बरं. तर एक अंडरस्टँडिंगचं फाउंडेशन बरोबर. असणं, एक समज असणं समज. एकमेकांमध्ये, कधी गैरसमज न होणं आणि झाले तर पटकन दूर होऊ शकणं. हम्म. तर हे त्याचं जर अधिष्ठान असेल तर आपलं आपल्याशी असणारं नातं छान व्हायला लागतं. हम्म. आपण असं ओझं तिथूनच उतरवायला लागलेले असतो. ओझं कशाचं असतं की मी दिसतो कसा आणि लोक मला ॲक्सेप्ट करतात का नाही, आवडतो का नाही मी त्यांना, असं सगळं असतं. बरोबर. पण आपण राहायला शिकलो म्हणजे वा. काही गरज नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला मी सांगतो सुद्धा की आपण योगाच्या द्वारे सुपर नॅचरल व्हायची गरज नाही. नॅचरल झालं खूप झालं, अगदी खरंय. खूप झालं. खरंय खरंय. तर हे नॅचरल होणं म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला आपल्या बरोबर राहता आलं पाहिजे. म्हणजे नुसती साधना करतानाच नाही, तर दिवस रात्र आपण आपल्या बरोबर असतोच. फक्त त्याची जाणीव आपल्याला झाली, म्हणजे कॉन्शियस होणं अशा अर्थानं नाही. तर मला उत्सुकता निर्माण झाली, मला स्वतःला समजून घेण्याची विशुद्ध जिज्ञासा निर्माण झाली की हा मी काय आहे. मी सारखा शब्द मी वापरतो तो कोण आहे, अगदी त्याचा मला शोध घ्यायची तळमळ निर्माण झाली. तर मग मी वेगळ्या प्रकारे ऑपरेट व्हायला लागेन. ती तळमळ मला दिशा दाखवत राहील आणि त्यातनं हे मीचे जे आविष्कार होत राहतं, क्षणाक्षणाला होत असतात, तर ते कसे होत आहेत याचं मी जर दर्शन घेत गेलो, ते माझ्या मीचं मी जर दर्शन घेतलं, तर त्या दर्शनामुळे माझ्यामध्ये जी क्षमता जागवी होईल, त्यामुळे मला स्वतःला समजून घेणं सोपं जाईल, स्वतःला स्वीकारणं सोपं जाईल. हे पण फार महत्वाचं आहे. आपल्या चांगल्या वाईटासकट आपण जर स्वतःला स्वीकारू शकलो तर सगळ्यांना स्वीकारू शकतो. अगदी. आणि चांगल्या वाईटासकट स्वीकारणं ही जी दृष्टी आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याने आपल्या व्यवहारातले शेकडो प्रश्न रिलेटिव्हली सहजपणे सुटू शकतात. कारण तुम्ही योग्य अप्रोचनी गेलेले असता, तुम्ही जिज्ञासेने त्या प्रश्नाचा छडा लावलेला असतो, आधीच ठरवून उत्तर काढलेलं नसतं, गाईडमधलं उत्तर पाहून मग लिहिलेलं नसतं, तुम्ही टेक्स्ट वाचून त्याच्यातनं शोधलेलं असतं उत्तर खरं काय ते, तर ते ॲप्लिकेबल असतं, म्हणून त्याचं महत्त्व आहे. अगदी अगदी. आरोग्य या शब्दाकडे तुम्ही कसं बघता आणि त्या शब्दामध्ये कोणकोणत्या नेमक्या आरोग्य असण्याची, म्हणजे कोणकोणते घटक आहेत? त्या आरोग्याचं आपण बोलूया, पण एक थोडंसं राहिलंय ते सांगतो की सेल्फ रिअलायझेशन असं म्हणलं, आत्मज्ञान, तर माणूस गडबडून जातो. तर तसं काही नाही, त्याचे जे दोन घटक आहेत की आत्ता मी म्हणलो तसं स्वतःच्या बरोबर राहणं, स्वतःला समजून घेणं आणि चांगल्या वाईटासकट स्वीकारणं, हा एक भाग. दुसरा जो आहे की माझं मन ज्याला शांत होतं साधना करताना, ते शांत टिकून राहायला लागतं दीर्घकाळ. तर ते मन शांत होतं म्हणजे काय होतं, पूर्णपणे शांत होतं म्हणजे काय होतं, मनातले असंख्य विचार थांबतात, हा तर भाग झाला. पण मी अमुक अमुक व्यक्ती आहे हा विचारही थांबतो आणि तो फार मोठा रिलीफ असतो आणि ते खरं ओझं उतरवणं असतं. कारण सगळी ओझी जी निर्माण केली त्या मीमुळेच केली आणि मला त्याची जाणीवच नाही आहे. तर मला त्याची जर जाणीव झाली चांगल्या प्रकारे आणि त्याच्यातनं निर्माण होणारं दुःखाचं मला जर दर्शन घडलं, तर मीचा निराश काही फार अवघड नाही वाटणार. त्याचा मला त्रास होतोय, मी कशाला धरून ठेवीन ते. तर हा जो भाग आहे की मनाच्या निर्विचारतेच्या मदतीने माझ्या मीचा निराश होणं, त्यातनं मला माझं संपूर्ण मन शांत झाल्यावरती जे आत मला प्रचिती येते, तर ती माझ्या स्वरूपाची प्रचिती असते, आत्मतत्वाची प्रचिती असते आणि ती इतकी छान असते की त्याच्यात माणूस रमून जाणं अत्यंत स्वाभाविक असतं. मी 50 वर्ष त्यातच रमलोय. खरंय खरंय. मला दत्तगुरूंच्या आरतीतले ते शब्द आठवले, मी तू पणाची झाली बोळवण. काय सुंदर शब्द तुम्ही आता बोलत होतात ते ऐकता ऐकता. कारण मी आला की तू आला, तो आला, ते आले, सगळा भेद आला. हो ना, खरंच. पण ज्याला त्याचाच निराश झाला तर अभेदाची प्रचिती आली. म्हणजे मूर्तामागचं जे
मूर्त आहे ते पाहता यावं ह्याच्यासाठी मूर्तीपूजा असते ना, हेच राहून जातं. खरं. एकदा आरोग्य या विषयाकडे वळूयात. हां. आरोग्य म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला? डोकं आहे याची जाणीव दुखायला लागलं तरच होते. खरं. पण ते दुखत नसताना जर त्याची जाणीव जी असेल ते आरोग्याचं लक्षण आहे. बर बर. हं. पोटात काहीतरी गडबड झाल्यावरतीच पोट आहे असं याची कळतंय, पण सगळं व्यवस्थित चाललेलं असताना जे पोट आहे त्याची जी जाणीव आहे ती म्हणजे आरोग्य आहे. बर. म्हणजे असं म्हणता येईल की मला जो एक सेन्स ऑफ वेलबिईंग असतो, बरोबर. युनायटेड होलनेस त्याच्यात असतो, एकत्रित असतं, एकात्मिक असतं, असं छान वाटतं मला. असं ते छान वाटणं आहे ते, आणि त्याच्यासाठी मला सगळ्या इंद्रियांच्याशी वेगळं वेगळं छान वाटते असं नाही. हां, एकत्रित. हां, कारण त्यांचं ते जोडले पण जे आहे त्याचा एकत्रित परिणाम म्हणून ते छान वाटणं असतं. बरोबर आहे. तर ते छान वाटणं म्हणजे आरोग्य आहे. आणि दीर्घकालीन चांगलं वाटणं जे आहे तर ती स्वस्थता आहे. वा वा. की माझ्या ठिकाणी स्थिर झालो, माझे मनातले विचार सगळे थांबले आणि मला माझं जे स्वरूप आहे तर त्याची चव कळली. त्यामुळे माझ्या सगळ्या चित्तवृत्ती तिथे स्थिरावल्या. ही सगळी दगदग धावपळ सगळं कमी झालं, आपोआपच कमी झालं. आपोआप म्हणण्यापेक्षा नैसर्गिकपणे कमी झालं. ते कमी झाल्यामुळे त्या आनंदामध्ये रमून गेलो, तर ती स्वस्थता आहे. बरोबर. तर त्या इतका जो स्वस्थ झालाय माणूस, आपल्याकडचा तो शब्द किती अद्भुत आहे, स्वस्थता, आणि त्याच्यावरनं स्वास्थ्य हा शब्द आला. तर त्यामध्ये आरोग्य अंतर्भूतच आहे ना. पण आरोग्य आहे नुसतं चांगलं वाटतंय म्हणजे सगळं आत सगळं अलबेल आहे असं नाही सांगता येत. बाहेरून सगळं छान दिसतोय माणूस, पण आतून सगळं पोखरलेलं असू शकतं. पण जो स्वस्थ झालाय, जो स्वतःच्या ठिकाणी स्थिर झालाय, जीवाची तडफड ज्याची थांबली आहे, खरंय, तर तो निरोगी असणारच आहे. वा वा. आरोग्याकडून स्वस्थतेकडे जाणारा जो प्रवास आहे तो किती तुम्ही छान सांगताय. पण त्यातनंही मला आणखी एक शंका आहे मनामध्ये की शारीरिक आरोग्य, भावनिक आरोग्य, मानसिक आरोग्य यांची नेमकी सांगड कशी घालायची. पण आपण तत्पूर्वी थोडी विश्रांती घेऊया. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य यामध्ये काही फरक असतो का, आणि तो जर असेल तर त्यांना एकत्र कसं आणायचं, परत एकदा त्यांचं जोडले पण कसं पाहिजे. मी मगाशी जे म्हणलो ना की आपलं जर आपल्याशी नातं छान असेल, मैत्रीचं आणि खेळीमेळीचं, तर मी शरीराशी माझं समजा छान नातं असेल आणि मी आसनं करायला लागलो, तर मी असं जोर लावून काही करणारच नाही ना. कारण जोर लावून तुम्ही तुमच्या कपॅसिटीच्या बाहेर जाऊन ज्याला एखादी गोष्ट करता त्याला काहीतरी अपघात होतात, तुमचा एखादा मांसपेशी फाटते, टेंडन टेअर होतो, कारण जोर लावलेला असतो. पण तुम्ही जर मैत्रीपूर्ण असाल आणि खेळकरपणा असेल, तर तुम्ही हात समजा असं आपल्याला ॲक्शन एखादी करायची झाली, समजा मान अशी मला वळवायची पुढे मागे, तर माझं जसं मैत्रीपूर्ण नातं असेल तर मी असे हळुवारपणेच करेन, घाई करणार नाही, झटके देणार नाही. तर हे जे अशा सहजपणे शांतपणे अशा करण्याची जी हालचाली आहे मनात, शरीराच्या पातळीवर, तर ती जर तशा प्रकारे मी केली तर शारीरिक आरोग्य मी मगाशी जे म्हणलं ना की दृष्टी मिळणं, बरोबर, मला जगण्याची जर योग्य दृष्टी मिळाली तर मी सकाळी लवकर उठणारच आहे. बरोबर. तुम्ही मैत्री हा शब्द फार छान वापरला. आपल्याशी मैत्री पाहिजे आपली. तर ते जर व्हायला लागलं ना, तर तसं मनाशी सुद्धा मैत्री केली की माझे काही जर कोण मला विचार थांबवायचे, तसं म्हटलं तर आयुष्य जाईल पण विचार थांबणार नाही. खरं, अगदी खरं. पण त्या विचारांना शेजारी बसवून घेतलं, मैत्री केली आणि त्यांचं अंतरंग जाणण्यावर भर दिला, कसे विचार निर्माण होतात, कशा त्या रिॲक्शन्स असतात. म्हणजे काहीतरी आपल्याला इनपुट्स ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आत जात असतात आणि त्यांना आपण लगेच रिॲक्ट होतो, प्रतिक्रिया देतो आणि त्यात आपण अडकून पडतो त्या विचारांमध्ये, त्या परिस्थितीमध्ये, आणि त्यांनी अधिकाधिक गुंता वाढत राहतो. पण तेच जर आपण मैत्री असेल आणि खेळकरपणा असेल तर आपण मनातल्या विचारांबरोबर असं छान दोस्ती करू, त्याचा अंतरंग जाणू, आणि त्यामुळे मग त्याचा
त्याच्यापासून होणारा त्रास आपला कमी होऊन जाईल. मग या सगळ्यालाच आपण एकात्मिक आरोग्य म्हणायचं का? नाही तर तसंच भावनांच्या बाबतीत हां. की आपण ह्यांना जे असं काय षड्रिपू मानतो आणि नाही का हो ना. काम, काम क्रोध, क्रोध मोह, लोभ मद, मोह मत्सर. मद मत्सर वगैरे, तर त्यांच्याशी जर अशीच मैत्री केली, त्यांना जाणून घेतलं, नंतर त्याचं अंतरंग जाणलं. काय असतं की मैत्री जिथे होते तिथे ताण आणि सगळं नाहीसं होऊन जातं. मैत्रीमध्ये समजून घेण्यावरतीच भर असतो. अंडरस्टँडिंगच आहे. अगदी, अंडरस्टँडिंग असतं. अगदी. म्हणजे आपला एखादा मित्र समजा आपल्या पेक्षा त्याची काहीतरी वेगळी मतं आहेत, हं. पण आपली मैत्री आपण समजू शकतो की अरे हो, त्याचं जरा विचारसरणी वेगळी आहे, तरी तो माझा मित्र असू शकतो. अगदी अगदी असं. बरोबर. तर ते जे सेन्स ऑफ फ्रीडम आहे हं. की समोरच्या व्यक्तीचंही काहीतरी मत असू शकतं, आपलं काहीतरी आहे, हं. हे संवाद साधतोय आपण, तर तसं स्वतःशी साधला, हं. आपल्या विचारांशी साधला, भावनांशी साधला, बौद्धिक पातळीवरती सुद्धा आपण हे करू शकतो की उगाच खूप काहीतरी किस करणं, एखाद्या गोष्टीचं पाडणं, याने आपण बौद्धिक पातळीवरती सुद्धा एम्पॉवरिश होतो. खरंय. पण त्याऐवजी आपण बुद्धिमान कोण माझ्या दृष्टीने, तर ज्याला व्यक्तिगत बुद्धीची मर्यादा समजली वा. आणि ज्याला मानवी बुद्धीची विद्या मर्यादा समजली. कारण खरोखरच अशी वस्तुस्थिती आहे की आपल्या बुद्धीने किती जरी आपण शोध घेतला तरी अशी खेळते वेळ की जिथे बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. हो असतात. ना. खरंय. पण म्हणून बुद्धीचा विकासच करायचा नाही असं नाही, तर विकास करायचा, पण त्याचा हेतू काय त्याच्या मागचा, तर त्या बुद्धीचं रूपांतरण हे प्रज्ञेमध्ये झालं पाहिजे. खरंय. अगदी. मेधामध्ये झालं पाहिजे. हे तुम्हाला डायरेक्ट परसेप्शन ऑफ रियालिटी व्हायला लागलं खरंय. म्हणजे प्रज्ञा जागृत झाली. तर योगसाधनेमध्ये फिजिकल लेवलच्या जशा कृती आहेत तसं ते जे तत्वचिंतन आहे त्यातलं, तर ते समजून घेतल्याने तुमच्या बुद्धीतला शार्पनेस येतो. खरंय. आणि तैल बुद्धी ज्याला म्हणतात की पसरणारी बुद्धी आणि खोल जाणारी बुद्धी, खोल जाणाऱ्या बुद्धीला कुशाग्र म्हणतात बरोबर. आणि पसरण्याला तैल म्हणतात. ते दोन्हीची आपल्याला दैनंदिन जीवनात गरज असते. गरज आहे. खरंय. नुसतं एकाग्र असून चालत नाही. म्हणजे आता क्रिकेटच्या मध्ये पाहायला गेलं तर मी नुसताच माझ्या त्या बॉलरकडे बघत बसलो बॅटिंग करताना आणि मला फील्डची अरेंजमेंट काही माहीत अंदाज नाही घेतला नसेल तर माझी बॅटिंग तेवढी चांगली नाही होणार. बरोबर आहे. पण मला परसेप्शन ऑफ रियालिटी सगळ्याचं होतं आहे आणि ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या बॉलवरचं, हां, तर ते माझं असं ताणविरहित आहे. तर मला जे खेळणं मला तसं रिलेटिव्हली सोपं जाईल कारण मी रीड करू शकेन बॉल काय आहे तो. मुद्दा असा की समजून घेण्याची प्रक्रिया ही सगळ्याचं जो एक अधिष्ठान म्हणलं आपण की मला शरीरही समजून घ्यायचं आहे, मनही समजून घ्यायचं, बुद्धी सगळ्या. हां, तर मग त्यांनी जे एकात्मता, त्याच्यातनं एक एकात्मतेचा सेन्स आपल्याला डेव्हलप होईल की या सगळ्यामध्ये सूत्र कुठलं आहे, समजून घेण्याचं सूत्र आहे. अगदी. आणि त्यांनी ते एकात्मता आपल्या लक्षात येईल. खरंय. खरंय. आरोग्य आणि एकात्मिक आरोग्य आणि त्यातनं येणारी स्वस्थता ही आपल्या दृष्टीने महत्त्वाची असणार. आणि त्यांचा परस्पर संबंध बघू शकणं. आसनं सुद्धा मला अशा प्रकारे केली गेली पाहिजेत की मला त्याचं जे जोडले पण इतरांशी आहे ते कळलं पाहिजे, ते रिव्हील व्हायला मदत व्हावी. अगदी बरोबर. तर मनाशी सुद्धा माझं असं नातं असावं की म्हणजे मनाशी वैर नाही माझं, कारण ते मला उपयोगी पडतच आहे. आत्ता आपण जे बोलतोय, विचार करतोय, कल्पना करतोय, तर ते सगळं मनाच्या सहाय्याने करतोय. खरंय. त्या वैर असायचं काहीच कारण नाही. आजकाल सगळीकडे आपण बघतो की प्रत्येकाला कुठेतरी ताण आहे. आजची लाईफस्टाईल ही फार स्ट्रेसफुल आहे असं आपण नेहमी ऐकतो. आपण जेव्हा या एकात्मिक आरोग्याबद्दल बोलत होतो तेव्हा साहजिकच हा प्रश्न मनात आला की ताण म्हणजे नेमकं काय, मग तो कशामुळे आजकाल निर्माण होतोय, इतक्या प्रमाणात आजच का व्हायला लागला. आणि काही वेळेला आपण म्हणतो की ताण सुद्धा उपयुक्त असतो. मग ह्याच्याकडे कसं पाहायचं. म्हणजे आपण काहीतरी करायला निघालो एखादी गोष्ट, समजा आज आपलं हे होतं इथला कार्यक्रम, मी घरातनं वेळेवर निघालो आणि आत्ताची सगळी शहरांमधली परिस्थिती पाहता मी अगदी 10:30ला जरी निघालो आणि इथे 11ला पोचायचं असलं तर वाटेत प्रचंड समजा ट्रॅफिकच लागलं आणि हलतच नाही ट्रॅफिक. हो ना, हो ना. तर मला इथे यायचंय, त्यात हा अडथळा आला ट्रॅफिकचा,
आणि मला काही करून ते पोचणं गरजेचं आहे वेळेत. तर अशाला मी जे अनुभवीन तो ताण असेल. आणि त्याचं नियोजन म्हणजे काय, तर मी परिस्थितीचा आढावा घेतला आणि मला असं लक्षात आलं की अरे ह्या ट्रॅफिकमध्ये थांबून नुसतंच इथे अडकून राहण्यापेक्षा मी जर फोन केला, मुद्दा असा की काहीतरी प्रॉब्लेम आलाय तो दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, अगतिकता आपण काही काळ अनुभवली तर ताण असेल आणि त्यातनं मार्ग काढणं म्हणजे त्याचं नियोजन असेल. म्हणजे आता हा प्रश्न असा आहे ना की मला यायला खरं म्हणजे जर रोड क्लिअर असेल तर 5 ते 10 मिनिटं लागतील गाडीने, पण ट्रॅफिकचा अंदाज घेऊन आला तर एखादा असं होईल की मी 20 मिनिटं आधीच पोचीन. तर ते आधी पोचलं तरी बिघडत नाही. तर तसं आपण जर नियोजन केलं तरी सुद्धा ताणाचं नियोजन सोपं जाईल. तर हे कसं आहे पुन्हा की हे सुद्धा तुमची समज किती वाढली आहे याच्यावर अवलंबून. ताण आणि या विषयावर मला अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. प्रेक्षक हो, आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आरोग्याविषयी, ताणाविषयी. तुमची एक प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टरांना हे सगळे प्रश्न विचारते, अजूनही विचारणार आहे. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण मार्गदर्शन घेतोय योग गुरु, आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्याकडून, आणि आपण चर्चा करतोय की ताण म्हणजे काय आणि त्याचं नियोजन नेमकं कसं करायचं योगविद्येच्या, योग साधनेच्या आधारे. तुम्ही फार छान सांगितलं की ताण कशामुळे येतो आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल याबद्दल तुम्ही सांगत होता. आपण ज्याला परिस्थितीला सामोरे जातो, काहीतरी अडचण येते आपल्याला आणि आपल्याला लक्षात येतं की अरे काहीतरी मार्ग काढायला पाहिजेत ना, पण तो मार्ग काढायला पाहिजे त्या आधी जे येतो तो ताण असतो. आणि मार्ग काढण्यासाठी जे मार्ग आपण शोधतो त्यातनं बाहेर पडण्यासाठी ताणातनं, तर ते जे असतं तर ते त्याचं नियोजन झालं. पण थोडाफार ताण उपयुक्त असतो ना असं म्हणलं जातं, पण माझ्या मते तो ताण उपयुक्त असतो म्हणल्यावर ते आपण जे जस्टिफाय करतो की नाही मला थोडा ताण असतो पण तो चांगलाच आहे. तर माझ्या मते तसं नाही आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे आता ह्याच्यात काय आहे की उद्दिष्ट आहे ते बरोबर करण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करताय, त्यात अडथळा आला त्यामुळे ताण आला. पण तुमचं जे तुमच्याशी नातं छान आहे, परिस्थितीशी नातं छान आहे, तुम्ही स्वतःला ओळखलंय, इतरांनाही ओळखण्याची प्रोसेस चालू आहे आणि अखंड तुमचं लर्निंग चालू आहे. तुम्हाला आत्मयोग गुरु, योग गुरु व्हायचंच नाही, तुम्हाला आयुष्यभर शिष्य राहायचंय. वा वा, छान. आणि माझी अशी धारणा आहे की शिष्यत्व हे खूप प्रेशस आहे आणि ते जर तुम्हाला साधलं तर बाकी सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग विल फॉल इन टू प्लेस. आणि त्याची तुम्हाला आकांक्षा असणार नाही, ते नैसर्गिकपणे येईल तुमच्याकडे. मुद्दा असा की ताणतणावाचे प्रसंग आपल्याला येणारच आहेत, पण आपल्याला आपण छान ओळखलेलं असेल, परिस्थितीला ओळखलं असेल, आपलं आपल्याशी असणारं नातं छान असेल, इतरांशी छान असेल, परिस्थिती छान असेल, तर ताण येणारच नाही. आणि आला तर त्याचं नियोजन करणं हे आपल्याला जी दृष्टी मिळेल योगाच्या अभ्यासाने, योग साधनेमुळे, तर त्या दृष्टीमुळे एवढा अवघड नाही जाणार. म्हणून तसा सगळ्यांनी, म्हणून तो जो अगदी उत्तम उपाय काय, ध्यान करायला शिकणं, ती ध्यानमयता योगासनांमध्ये घेऊन जाणं, आणि त्यामुळे जी पूर्वतयारी होईल त्यामुळे दैनंदिन जीवन सगळ्याच हालचालींमध्ये ती सहजता आणि सगळं आपोआप येऊन जाईल. जिथे सहजता आहे, नॅचरलनेस आहे, तिथे ताणाचा प्रश्नच येत नाही, ताण आपोआपच कमी होऊन जातो. म्हणजे उगाचच ताण आणि ताणाचं नियोजन हे मोठे शब्द आपण वापरत असतो, मला असं वाटतं ते सहजपणे हँडल करण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण नॅचरल झालो, जसे आहोत तसे प्रकट झालो आणि शिकण्याची कायम तयारी असेल तर मग आपल्याला ताणाचं कारणच राहत नाही. म्हणजे अज्ञान हे ताणाचं मूलभूत कारण आहे. आपल्याला ओळखलेलं नसणं खऱ्या अर्थाने पूर्णपणे, आणि ते ओळखलेलं नसल्यामुळे परिस्थितीला, लोकांना, आपल्या निसर्गाला ओळखू न शकणं हे त्याचेच परिणाम आहेत. तर आपण आपल्याला जर ओळखलं असेल आणि सगळं जर ओळखलं छान झालं तर कशाला ताण येईल मग. डॉक्टर, एक मनामध्ये प्रश्न येतो, आजकालची लोक आणि आजकालची जीवनशैली ही खूप फास्ट झाली आहे. लोकांना व्यायाम करायला वेळ नसतो, आमचं प्रोफेशन असं आहे, हाय डिमांडिंग आहे,
की आम्हाला व्यायामाला वेळ नाही, शारीरिक व्यायामालाच वेळ नाही, तर योग साधना कधी करायची? त्यांना काय आपण उत्तर देऊ शकतो? मला असं वाटतं की आपल्याला काही प्रेशस गोष्टी जर हव्या असतील हम्म. तर त्याच्यासाठी वेळ काढावाच लागतो आणि तो काढला नाही तर ते मिळत नाही आपल्याला. मग त्याच्याशी जे पर्याय असतात खूप, फॉर इन्स्टन्स आता तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि 1.5 तास एका दिवशी म्हणजे ऑफिसमध्ये जायला लागतो आणि घरी यायला लागतोय, तर तुम्हाला याच्यासाठी आणि काम तुमचं 12 तास 8-10 तास आहे, हो ना. तर तुम्हाला त्याची वेळच उरत नाही. हम्म. तर त्यातल्या त्यात तुम्ही जेवढं जमेल तेवढं जरी केलं, म्हणजे आता सागर संगीत योग साधना करायची झाली तर 1 तास 1.5 तास लागेल, हो ना, हो ना. पण तुम्ही क्वालिटी मेंटेन केली आणि 20 मिनटं रोज असं आठवड्यामध्ये किंवा 3 दिवसांनी 1 तास पुरा झाला असं जरी केलं तरी हरकत नाही. पण आता मी म्हणतोय तसं तो ध्यान हा त्याचा केंद्रबिंदू जर असेल साधनेचा, तर तुमची जी इव्होल्युशन होईल, तुमचे जे म्हणजे तुम्हाला मगाशी म्हणलो तसं की आपल्याला जो शोध लागणं आवश्यक आहे तर तो सोपा जाईल. आणि तो जर झाला तर बाकी सगळ्या गोष्टी सोप्या जातील. ताण असो, आरोग्य असो किंवा जीवनशैली असो, या मुद्द्यांवर आमच्या मनात उगाचच त्याचे बागुलबुवा असतात असं मला काही वेळेला वाटतं. आणि ह्या सगळ्याला तुम्ही इतक्या सहज सोप्या पद्धतीने सांगत गेलात की आम्हाला वाटायला लागलं की अरे आपणच उगाच त्याचा मोठा राक्षस केला. भाऊ केलं. तर आमच्या प्रेक्षक जो ग्रामीण असतो, शहरी असतो, सुशिक्षित अशिक्षित सर्व प्रकारचा असतो, त्यांना तुमच्यासारख्या 50 वर्ष जवळपास या क्षेत्रामध्ये तुम्ही मार्गदर्शन करताय, अशा योगगुरूंकडनं अशा काही टिप्स, अशा काही मार्गदर्शनाच्या छोट्या गोष्टी, सूचना आपण म्हणू शकू किंवा संदेश आपण म्हणू शकू, या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही दिलात तर आम्हाला फार आवडेल. मला काय वाटतं की म्हणजे संदेशपेक्षा मला एक मित्रत्वाचं सुचवावं असं वाटतं आपल्या सर्व प्रेक्षकांना, की आपण आपल्याबरोबर जर राहायला शिकलो आणि आपल्याला समजून घ्यायला शिकलो, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक सगळ्या पातळ्यांवर समजून घेणं, चांगल्या वाईटासकट आणि स्वीकारणं स्वतःला, हे जर आपण साध्य करू शकलो आणि त्याच्यासाठी योगाची मदत घेतली, तर आता हे त्याच्यासाठी योगाची मदत घेणं हे जरा म्हणजे काय त्याला वेळ द्यावा लागतो, क्वालिटी टाईम द्यावा लागतो. पण तसंच केलं तर हे जे सगळे प्रश्न आज आपण किंवा जे काही चर्चा केली तर त्याचं जे फलित आहे ते तुमच्या जीवनात प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवता येईल. आणि म्हणून मी संदेशपेक्षा तुम्हाला एक मित्रत्वाची सूचना करतो आणि ते मला जास्त चांगलं वाटतं. आपल्याबरोबर आणि त्यासाठी आपण राहायला लागलो, दिवसभर रात्र आपण आपल्याबरोबर आहोत, कारण आपल्याला आपली अशी मैत्री आहे आपली आणि त्यामुळे आपल्याला समजून घ्यायचं आहे स्वतःला, जे जे काही आपल्या आयुष्यात घडतं आहे आणि आजूबाजूला घडतं आहे, तर त्यावर भर दिला आपण तर हे बाकी सगळ्या गोष्टी आपोआप नैसर्गिकपणे होतील. प्रेक्षक हो, मला जगद्गुरू तुकाराम महाराजांची एक उक्ती आठवते, तुका म्हणे होई मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. आत्तापर्यंत आपण आपल्या मनात जे योग साधनेबद्दलचे प्रश्न होते ते डॉक्टरांना विचारले, पण त्यांनी अतिशय सोप्या काही आपण ज्याला म्हणतो की कॅप्सूल्स आपल्याला दिलेल्या आहेत की ज्या आपण घेतल्या, आपला स्वतःशी मैत्रीपूर्ण व्यवहार असणं, आपण आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं किंवा आपलं आरोग्य हे नुसतं आरोग्य न राहता त्याला स्वास्थ्याकडे आपल्याला कसं नेता येईल, यासाठी त्यांनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि मला असं वाटतं की मीपणाची खरी ओळख ही या संदर्भात होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. हा त्याच्यामागचा एक अंडरलाईन करंट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ही मीपणाची ओळख करण्यासाठी योग दिनाचं औचित्य जर आपण साधूनी सुरुवात केली तर मला असं वाटतं आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं तेच एक फलित असेल. डॉक्टरपेक्षा बाबा तुम्ही इथे आलात आणि आमच्या मनात एवढे प्रश्न होते त्याला इतक्या सोप्या साध्या पण आम्हाला रुचेल पटेल अशा गोष्टी सांगून तुम्ही आम्हाला त्याचं निरसन केलं शंकांचं, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.